तर नेपाळमधल्या या पुरामध्ये 105 भारतीय बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली। 105 भारतीयांसह एकूण 350 परदेशी पर्यटक बेपत्ता असल्याचं कळतंय। सीमावर्ती भागातली अनेक गावच्या गावं या पुरात वाहून गेली आहेत। नेपाळमधले अनेक महामार्ग बंद झालेत। नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून 384 पर्यटक बेपत्ता आहेत। जी अधिकृत आकडेवारी नेपाळच्या पर्यटन मंडळानं जाहीर केली आहे त्यामध्ये 105 भारतीयांचा समावेश आहे। त्यामुळे या पुराचा फटका भारतीय नागरिकांनाही बसला आहे। नेपाळमधील तिबेट विभागात हिमनग फुटल्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुराचा धोका वाढलाय। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय चौधरी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। गंडक नदीतील प्रवाह वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर वाल्मिकीनगर बॅरेजवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचू शकतं असंही सांगण्यात आलंय। सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनानं केला आहे। दरम्यान पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अतिरिक्त पथकं तैनात करण्यात आली असून मुख्यमंत्री सम्राट चौधरी स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। राम, बिहार आणि आसपासच्या परिसरात सुद्धा आता अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। गंडक नदीत हा प्रवाह येऊ शकतो अशी शक्यता आहे। सध्या तिथले काय अपडेट्स मिळत आहेत? खरं तर विनोद, बिहारच्या आणि नेपाळच्या बॉर्डरवर 3 महत्वाच्या नद्या आहेत। एक कोसी, दुसरं बागमती आणि तिसरी गंडक। गंडक नदी यासाठी महत्वाची आहे कारण नेपाळ आणि बिहारची जी बॉर्डर आहे, ज्या बॉर्डरवर वाल्मिकी नगर म्हणून गाव शहर आहे, तर ते वाल्मिकी नगर आणि नेपाळ मधला तो दुवा आहे आणि तिथेच हा बॅरेज आहे आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय मोठा असा बॅरेज आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेळेस या बॅरेजचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि दोन्ही मधला हा दुवा आहे असं म्हणता येईल आणि तिथे एक ब्रिज पण आहे। परंतु ज्या वेळेस नेपाळमधून पाणी येतं तर त्या बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येतं आणि त्यामुळे पूर येण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आसपास मग ते वाल्मिकी नगरचा परिसर असेल किंवा गोपाळगंज चा परिसर असेल किंवा मोतीहारीचा परिसर आहे, कारण मोतीहारी आणि वाल्मिकी नगर हे जवळ आहेत। त्याच्यामुळे तिथले संपूर्ण आसपासचे जे नागरिक आहेत, लोक आहेत, तर त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तिथून इतर ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनानं कारवाई सुरू केलेली आहे आणि जेवढे पण या बॉर्डरवरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामधील जे गावं आहेत, शहर आहेत, त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर एनडीआरएफची तिथं टीम पाठवण्यात येणार आहे। मुझफ्फरपूर मध्ये पण एक टीम जी असणार ती स्टँड बाय असणार आहे आणि बेतियाच्या आसपास सुद्धा टीम जी असणार ती स्टँड बाय असणार, कारण बेतिया, वाल्मिकी नगर, मोतीहारी हा परिसर जो आहे तो आसपासचा परिसर आहे। आपल्याला माहित असेल की आपले कृषी मंत्री यापूर्वी होते राधामोहन सिंग, तर त्यांचाच हा मतदारसंघ आहे मोतीहारी आणि आसपास गिरिराज सिंग यांचा सुद्धा हा मतदारसंघ आहे आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा जो आहे तो वाढू शकतो, पूर जो आहे तो येऊ शकते। बिहारमध्ये जो पूर येतो तो याच मार्गाने येतो आणि म्हणूनच तिथे सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आता बिहार प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। यूपी बिहार सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे। बिहारमध्ये गंडक नदीत प्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेता ही काळजी घेण्यात आली आहे। बुलेटिनमध्ये सुरुवातीला धक्कादायक बातमी ती नेपाळमधून। तिबेटमधून अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे नेपाळमध्ये अक्षरशः हाहाकार उडालाय। तिबेटमधून वाहणाऱ्या मोठे कोशी नदीला महापूर आला आणि त्यात नेपाळच्या रसुआ जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालंय। बाजारात उभ्या असलेल्या गाड्या देखील पाण्याच्या जोरदार प्रवाहानं वाहून गेल्या। हजारो लोक या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जातेय। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिमुरेसह जवळच्या 2 बाजारपेठा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत। अनेक पूल वाहून गेलेले आहेत। नेपाळ सरकारनं 5 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी केलेला आहे। बचाव कार्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आलेली आहेत। पंतप्रधान बालेन शहा यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक बोलावलेली आहे। अचानक आलेल्या महापुराचे अनेक दृश्य सध्या व्हायरल होत आहेत। काही क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं दिसतंय। मोठमोठ्या बस देखील या पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्यात।
हजारो लोक वाहून गेल्याची भीती आहे। पुरानंतरची ही काही दृश्य आहेत जिथे तिथे केवळ गाळ दिसतो आहे। बोटेकोशी या तिबेटमधल्या नदीला महापूर आला आणि त्यामुळे नेपाळमधील रसुआ जिल्ह्याला मोठा फटका बसलेला आहे। नेपाळमधल्या पुरामध्ये 105 भारतीय बेपत्ता झाल्याची माहिती मिळते। 105 भारतीयांसह एकूण 350 परदेशी पर्यटक बेपत्ता असल्याचं कळते। सीमावर्ती भागातील अनेक गावं वाहून गेलेली आहेत। नेपाळमधले अनेक महामार्ग बंद झाले आहेत। नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून 384 पर्यटक बेपत्ता आहेत। यात 105 भारतीय पर्यटकांचा समावेश आहे। तिबेटमध्ये हिमनग फुटल्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये देखील पुराचा धोका वाढलाय। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय चौधरी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। गंडक नदीतील प्रवाह वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वाल्मिकीनगर बॅरेजवर मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचू शकतं असंही सांगण्यात आलंय। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनानं केलेला आहे। दरम्यान पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अतिरिक्त पथकं तैनात करण्यात आलेली असून मुख्यमंत्री सम्राट चौधरी स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नेपाळच्या सीमेलगतच्या राज्यांमध्ये विशेषतः बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नेपाळमधील पुरानंतर उत्तर प्रदेश, बिहारला देखील पुराचा धोका वाढलेला आहे। त्यामुळे यूपी, बिहार सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बिहारमध्ये गंडक नदीत प्रवाह वाढण्याची शक्यता आहे। मागे काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये देखील चंपारण जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आणि आता तिबेटमध्ये हिमनग फुटल्यानंतर त्याचा मोठा फटका नेपाळला बसलेला आहे। नेपाळच्या रसुआ जिल्ह्यामध्ये पुरानं थैमान घेतलेलं आहे। मात्र आता याचा धोका उत्तर प्रदेश आणि बिहार या सीमावर्ती राज्यांना सुद्धा बसू शकतो। त्यामुळे तिथं देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच सरकारांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विशेषतः सतर्क राहावं लागणार आहे। बिहारमधील गंडक नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे। दरम्यान नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या जवळपास 105 भारतीय पर्यटकांची अद्याप काही माहिती हाती लागलेली नाहीये। ते बेपत्ता असल्याचं कळते। एकूण नेपाळ पर्यटन मंडळानं दिलेल्या माहितीनुसार सुमारे 384 पर्यटक बेपत्ता आहेत आणि यातील 105 भारतीय आहेत। त्यांची माहिती अद्याप मिळालेली नाहीये। नेपाळमध्ये ही पूरस्थिती आल्यानंतर आता भारतासाठी सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। विशेषतः यूपी, बिहारमध्ये सतर्क राहावं लागणार आहे। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन सरकारनं केलेलं आहे। बिहारच्या गंडक नदीतही प्रवाह वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय चौधरी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। तसंच प्रशासन देखील सतर्क असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर बिहारमधील गंडक नदीतील प्रवाह वाढू शकतो। तसंच वाल्मिकीनगर बॅरेजवर मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचू शकतं अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनानं केलेला आहे। दरम्यान पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अतिरिक्त पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहे। तर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी देखील आपण स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान नेपाळमधल्या या महापुरामध्ये हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। 5 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तिबेटमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे नेपाळमध्ये हा पुराचा हाहाकार उडालेला आहे। या पुरामध्ये हजारो वाहनं वाहून गेलेली आहेत। पूल वाहून गेलेले आहेत। एक लोखंडी पूल सुद्धा या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। तर अनेक लहान मोठी वाहनं सुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेली आहेत। रसुआ जिल्ह्याला हा मोठा फटका बसलेला आहे। या पुराची महाभयंकर दृश्य आपण ही पाहतो आहोत। पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाटेत येईल ते सगळंच या पुरानं गिळंकृत केल्याचं दिसतंय। अनेक बिल्डिंग सुद्धा यात ढासळलेल्या आहेत। तर मोठमोठाले पूल सुद्धा या
पुराच्या पाण्यानं वाहून गेलेले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद पडलेले आहेत आणि यामुळेच नेपाळमध्ये काही पर्यटक अडकून पडल्याची भीती आहे. काही पर्यटक बेपत्ता झालेले आहेत. सुमारे 384 पर्यटक बेपत्ता झाल्याची माहिती नेपाळच्या पर्यटन मंडळानं दिलेली आहे आणि यात 105 भारतीय पर्यटक आहेत जे बेपत्ता झालेले आहेत. तिबेटमध्ये मोठे कोशी नदीजवळील हिमनग फुटल्यानंतर, हिमस्खलन झाल्यानंतर त्या नदीला महापूर आला आणि हा महापुराचा लोंढा थेट नेपाळच्या रसुआ जिल्ह्यापर्यंत पोहोचला आणि तिथं हा सगळा हाहाकार उडालेला आहे. नेपाळमधल्या पुराची काही भयंकर दृश्य आपण पाहतो आहोत. एका पार्किंग लॉटमध्ये नव्यानं उभ्या करण्यात आलेल्या काही हा एक पूल वाहून गेलेला आपण पाहतो आहोत. हा मोठा पूल आहे, मात्र पुराचा प्रवाह इतका वेगवान होता की अख्खाच्या अख्खा पूल सुद्धा या पुराच्या पाण्याबरोबर वाहून जाताना दिसतो आहे. तिबेटमधील हिमनग फुटल्यामुळे हा प्रसंग उद्भवलेला आहे. नेपाळच्या रसुआ जिल्ह्यात प्रचंड विध्वंस झाल्याचे दृश्य आपण पाहतो आहोत. भले मोठे पूल, यात लोखंडी पूल, सिमेंट कॉन्क्रीटचे पूल सुद्धा वाहून गेल्याचं दिसतं आहे. तिमुरे ब्रेसी भागातील अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे. रसुआ येथील एका जलविद्युत प्रकल्पाला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. हा एक पूल तिथला वाहून गेलेला आहे. साधा सुद्धा नाही तर बराच मोठा पूल असल्याचं या दृश्यांमधून दिसतंय. मात्र पाण्याचा प्रवाह सुद्धा इतका मोठा आहे, इतका वेगवान आहे की त्याच्याबरोबर हा पूल सुद्धा वाहून गेलेला आहे. या पुराच्या पाण्यात लाकडाचे उंडके सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. तिबेटमधील हिमस्खलन झाल्यामुळे नेपाळच्या रसुआ जिल्ह्याला पुराचा हा मोठा फटका बसलेला आहे. नेपाळ दरम्यान आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.